नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायली. आपल्या सायलीज मॅथ्स कॉर्नरवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते. तर आज आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1 गणित भाग 1 या पुस्तकाचा आपण आता आजपासून अभ्यास करणार आहोत. तर बघा, 10वीचा गणित भाग 1 इयत्ता 10वी या 10वीचा गणित भाग 1 या पुस्तकामधला आपण धडा पहिला धडा आहे 2 चलातील रेषीय समीकरणे. 2 चलातील रेषीय समीकरणे. दोन चलातील रेषीय समीकरणे हा आपला पहिला टॉपिक आहे इयत्ता 10वीचा. तर ह्या टॉपिक मधला पहिला सराव संच जो आपला आहे सराव संच 1.1 सराव संच 1.1. तर हा सराव संच 1.1 मधले आपण काही उदाहरणं आज सोडवणार आहोत. तर बघा, सराव संच 1.1 मधलं पहिलं उदाहरण बघूयात आपण. त्याआधी आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरणे हे म्हणजे काय लक्षात आलं पाहिजे. दोन चल म्हणजे असं अक्षर असतं ज्याची किंमत सतत बदलत असते. चल म्हणजे त्याची किंमत सतत बदलते. आणि चल कसं असतं बघा, चल म्हणल्यानंतर स्मॉल लिपीतलं ए पासून झेड पर्यंतचं कुठलंही अक्षर आपण चल म्हणून घेऊ शकतो. आणि अशा दोन चलातील रेषीय समीकरण असतात. जसं बघा, समजा ax अधिक by बरोबर c. ax अधिक by बरोबर c. बघा, ए पासून झेड पर्यंतचं कुठलंही अक्षर आपण चल म्हणून घेऊ शकतो. त्याच्यानंतर बघा, दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप कसं आहे बघा, ax अधिक by अधिक c बरोबर 0. याच्यामध्ये बघा, ax आपल्याला दोन चल आलेत x आणि y, आणि ह्या दोन चलांची जी काय कोटी असते ती किती पाहिजे, 1. 1 पेक्षा जास्त कोटी असेल तर हे दोन चलातील रेषीय समीकरण होणार नाही. आणि याच्यामध्ये दुसरी एक कंडिशन असते की a ची किंमत 0 नसायला पाहिजे आणि b ची पण किंमत 0 नसायला पाहिजे. त्यावेळेसच हे दोन चलातील रेषीय समीकरण होईल. त्याच्यानंतर आता हे थोडं बेसिक आहे आपलं दोन चलातील रेषीय समीकरण. ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याची कोटी 1 आणि 1च पाहिजे, बहुपदीची कोटी 1 पाहिजे. तर आपल्या याच्यामध्ये आहे की नाही हा बेसिक भाग आहे. आपण डायरेक्टली आपल्या सराव संचाला सुरुवात करूयात. सराव संच मध्ये बघा, पहिलं गणित आपलं काय आहे, पहिलं गणित आहे बघा, पुढील कृती करून एक सामायिक समीकरण सोडवा. पुढील कृती करून एक सामायिक समीकरण सोडवा. तर आपल्याला कृती काय दिली बघूयात आपण. पहिला प्रश्न दिला आपल्याला 5x अधिक 3y बरोबर 9, आणि दुसरं आपल्याला समीकरण आहे 2x वजा 3y बरोबर 12. तर हे दोन समीकरण आहेत आणि या दोन समीकरणाला आपल्याला याची कृती करून सोडवायची. बघा, ही दोन समीकरणं, या दोन समीकरण एक सामायिक समीकरण सोडवायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर x आणि y ची किंमत काढायची. अशी किंमत आपल्याला निघणार, त्याचं उकल असे निघणार की x आणि y च्या दोन किमती अशा निघणार की ज्याचं डावी बाजू आणि उजवी बाजू बरोबर यायला पाहिजे, तरच आपण x आणि y च्या किमती बरोबर आल्या असं आपण म्हणू शकतो. मग त्याच्यासाठी निरसन पद्धत आपल्याला आहे, त्या निरसन पद्धतीचा उपयोग करून आपण एक सामायिक समीकरण सोडवू शकतो. तर बघा, निरसन पद्धतीने आपण कसं समीकरण सोडवणार, तर निरसन पद्धत आपल्याला अशी सांगते की बघा, हे दोन समीकरण दिसत आहेत, 5x अधिक 3y बरोबर 9 आणि 2x वजा 3y बरोबर 12. तर हे दोन समीकरण आपल्याला बघितल्यावर लक्षात येतं
की +3y आणि -3y यांची बेरीज जर आपण केली तर 0 येईल. मग आपल्याला काय करावं लागेल, उत्तरामध्ये उत्तर समीकरण 1 व 2 ची बेरीज करून 1 आणि 2 ची बेरीज करायची. करा. 5x अधिक 3y बरोबर 9 प्लस 2x वजा 3y बरोबर 12. बघा 3x 3y वजा 3y काय होईल, 0 होईल. 5x आणि 2x ची बेरीज किती होईल, 7x अधिक 0 बरोबर 9 आणि 12 किती होईल, 21 होईल. आपल्याला काय मिळालं, 7x बरोबर 21. मग x बरोबर काय होईल, 21/7. हे जे गुणाकारामध्ये 7 आहे ते इकडे भागाकारात जाईल. मग x बरोबर 7 × 7 7 त्रिक 21. x बरोबर 3 मिळालं. आता काय करणार, हे x बरोबर 3 जे काय आलेलं आहे ते x बरोबर 3 समीकरण 1 किंवा समीकरण 2 मध्ये ठेवा. कुठल्याही समीकरणामध्ये ठेवलं तरी आपल्याला y ची किंमत मिळून जाईल. कुठल्या समीकरणामध्ये ठेवायचं, आपण ठेवूया समीकरण 1 मध्ये. x बरोबर 3 समीकरण 1 मध्ये ठेवून ठेवा. समीकरण 1 मध्ये समीकरण 1 काय आपलं, 5x अधिक 3y बरोबर 9. पण x बरोबर किती आहे, 3 आहे. ठेवा. 5 कंसामध्ये 3 अधिक 3y बरोबर 9. 5 त्रिक 15 अधिक 3y बरोबर 9. आता काय करणार, हे 3y आहे तसंच ठेवा. 3y बरोबर 9. तुम्ही म्हणाल मॅडम 15, तर 15 अधिक आहे, उजवीकडे गेल्यानंतर वजा होईल, वजा 15. 3y बरोबर 9 मधून 15 जातील का, नाही. तर 15 मधून 9 गेले, किती राहतील, 6. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, वजा 6. y बरोबर वजा 6. छेद हे गुणाकारातलं 3 भागाकारात. 3 × 1 3 3 2 6. y बरोबर वजा 2. y बरोबर वजा 2. x बरोबर 3. आता आपल्याला काय मिळालं, हे समीकरण सोडवलं. बघा x ची किंमत 3, y ची किंमत वजा 2. म्हणून आपण काय म्हणू शकतो, x, y बरोबर x ची किंमत किती आली, 3, वजा 2. ही काय आहे, ही या समीकरणाची उकल आहे. ही समीकरणाची उकल. काय उकल आहे समीकरणाची, x बरोबर 3, y बरोबर वजा 2. बघा आपला प्रश्न दुसरा, पुढील एक सामायिक समीकरण सोडवा. तर पुढील एक सामायिक समीकरण आपल्याला दिलेलं आहे 3a अधिक 5b बरोबर 26 आणि दुसरं समीकरण आहे a अधिक 5b बरोबर 22. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण निरसन पद्धतीनं आता जसं सोडवलंय सेम त्याच पद्धतीनं सोडवणार आहोत. चला तर मग सोडूया माझ्यासोबत. पहिलं समीकरण आहे 3a अधिक 5b बरोबर 26, समीकरण नंबर 1 म्हणा. दुसरं समीकरण आहे a अधिक 5b बरोबर 22, समीकरण नंबर 2. तर बघा या दोन समीकरणामध्ये आपल्याला एक साम्य दिसतंय. ते साम्य असं आहे, इथं पण 5b इथं पण 5b. जर आपल्याला हे 5b दोन्ही या दोन 5b जर आपल्याला 0 किंमत आणायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करावं लागेल. जर आपण 1 मधून समीकरण 2 वजा केलं तर आपल्याला b लोप पावते, म्हणजे b ची किंमत 0 होते आणि आपल्याला a ची किंमत मिळून जाते. काय लिहिणार मग, समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करून, समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करून, समीकरण 1 3a अधिक 5b बरोबर 26, दुसरं समीकरण a अधिक 5b बरोबर 22. तुम्ही म्हणाल मॅडम वजा करायचं म्हणलं तर आणि वजाचं चिन्ह कुठे दिलंच नाही. तर बघा हे a प्लस आहे, इथं होईल वजा, हे 5b
इथं प्लस आहे, हे होईल वजा आणि इथं पण होईल वजा. तर करा वजाबाकी. 5b, आता हे चिन्ह खालचं घ्यायचं, जे आपण खाली दिलेलं आहे ते वरचं प्लस घ्यायचं नाही. 5b वजा 5b काय होईल? 0 होईल. 3a वजा a काय होईल? 3 मधून 1 गेल्यानंतर 2a बरोबर. 24 वजा 22 किती राहील? 4. मग 2a बरोबर 4. तर a बरोबर काय होईल? 4/2. हे 2 गुणाकारातलं भागाकारात होईल. बेक बे बेदुने 4 म्हणून a बरोबर 2. एक किंमत तर निघाली आपल्याला, a बरोबर 2. आता a बरोबर 2 ह्या दोन्ही समीकरणापैकी कुठल्याही एका समीकरणामध्ये ठेवू शकता. लिहा a बरोबर 2 समीकरण 2 मध्ये ठेवून. a बरोबर 2 समीकरण 2 मध्ये ठेवा. a अधिक 5b बरोबर 22. a च्या ठिकाणी 2 लिहा. 2 अधिक 5b बरोबर 22. 5b बरोबर काय येईल? 22ला 22 आहे असंच वजा, हे अधिक 2 इकडे आल्यावर काय होईल? वजा 2. 5b बरोबर 22 मधून 2 गेले 20 राहिले. त्याच्यानंतर काय होईल? b बरोबर हे 20 आहे तसंच आणि गुणाकारातलं 5 इकडे आल्यानंतर भागाकारात जाईल. 20/5 b बरोबर 5 × 5 5 चोक 20. b बरोबर 4. काय मिळालं आपल्याला? b बरोबर 4 मिळालं. तर आपण काय म्हणू शकतो? म्हणून a, b बरोबर a ची किंमत किती आहे? 2. b ची किंमत किती आली? 4. a, b बरोबर 2,4 ही समीकरणाची उकल आहे. कोणती उकल आहे? a, b बरोबर 2,4 ही समीकरणाची उकल आहे. चला प्रश्न आपला दुसरा. पुढील एक सामायिक समीकरण सोडवामध्ये आपण दुसरा प्रश्न बघूयात. आपण दुसरं समीकरण सोडवूयात. तर बघा, समीकरण 2 सोडवण्यासाठी आपल्याला आधी या दोन्ही समीकरणाला नंबर देऊन घेऊयात आपण. x अधिक 7y बरोबर 10 समीकरण नंबर 1. 3x वजा 2y बरोबर 7 समीकरण नंबर 2. तर बघा, या समीकरणामध्ये आपल्याला असं दिसायले की आपल्याला कुठलंही पद सेम नाही. म्हणजे इथं 7y, इथं 2y, इथं x, इथं 3, कुठलंही पद आपल्याला निरसन पद्धतीने याला कॅन्सल करता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, एक तर ह्या 7ला 2 करायचं किंवा 2ला 7. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 7ला 2 करता येते का? नाही. तर 7ला जर आपण 2 ने गुणलं तर 14 येईल आणि 2ला जर 7 ने गुणलं तर 14 येईल. आपण याच्यातलं y कॅन्सल करू शकतो. मग त्याच्यापेक्षा सोपं आपल्याला काय दिसायले बघा, इथं 3 आहे. इथं 3 आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 3x आणण्यासाठी समीकरण 1ला 3 न गुणावं लागेल आणि समीकरण 1ला 3 न गुणल्यानंतर आपल्याला एक नवीन समीकरण मिळेल. बघूयात आपण काय लिहिणार. आपण समीकरण 1ला 3 ने गुणून समीकरण 1ला काय करायचं? 3 ने गुणायचं. गुणा 3 गुणुले x अधिक 7y बरोबर 10 गुणुले 3. दोन्ही बाजूला गुणायचं, एका बाजूला नाही. मग x 3 न x ला गुणलं तर काय येईल? 3x अधिक 3 न 7y ला गुणलं तर 3 7 21y बरोबर 10 30 समीकरण नंबर 3. आता आपल्याला एक समीकरण मिळालं तिसरं. आता समीकरण दुसरं आणि तिसरं आपल्याला कसं दिसायले? 3x मग आपण यातला एक कॅन्सल करू शकतो. 3x 0 करू शकतो. आपण काय म्हणणार? समीकरण 2 आणि समीकरण 3 याच्यानुसार आपल्याला काय करता येईल बघा. समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करायचं. समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करून काय येते बघा बरं. समीकरण 3 लिहा आधी. समीकरण 3 काय आहे? 3x अधिक 21y बरोबर 30 आणि दुसरं समीकरण काय आहे? 3x वजा 2y बरोबर 7
मगाच्यासारखं सेम. आता वजाचं चिन्ह द्या. इथं प्लस आहे इथं वजा होईल, इथं मायनस आहे इथं काय होईल, प्लस होईल. प्लस आहे मायनस होईल. म्हणजे काय केलं, ही 3x ची किंमत कशी आहे, अधिक मध्ये आहे. मग आपण वजानं गुणल्यानंतर अधिक वजा वजा होईल, वजानं वजाला गुणल्यानंतर अधिक होईल आणि अधिकनं वजाला गुणल्यानंतर वजा होईल. 3x वजा 3x 0 होईल. 2 21y अधिक 2y किती होईल, अधिक 23y बरोबर. 30 मधून 7 गेले किती राहतील, 21 राहतील, सॉरी 23 राहतील. 30 मधून 7 गेले 23 राहिले. 23y बरोबर 23. मग y बरोबर काय होईल, 23 भागिले 23. 23 एक 23, 23 एक 23, म्हणून y बरोबर 1. y ची किंमत किती आली, 1 आली. आता ही y ची किंमत 1 समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवा. समीकरण 1 मध्ये ठेवायचं आपण, म्हणून y बरोबर 1 समीकरण 1 मध्ये ठेवून, y बरोबर 1 कुठे ठेवणार, समीकरण 1 मध्ये ठेवा. काय समीकरण, x अधिक 7y बरोबर 10. y ची किंमत 1 आहे. x अधिक 7 कंसामध्ये 1 बरोबर 10. x अधिक 7 गुणिले 1 7 बरोबर 10. x बरोबर हे अधिक 7 10 कडे पाठवा, काय होईल, वजा 7 होईल. मग x बरोबर 10 मधून 7 गेले किती राहिले, 3. आपल्याला y मिळालं 1, x मिळालं 3. म्हणून आपण काय म्हणू शकतो, म्हणून 3 म्हणून x, y बरोबर 3, 1 ही समीकरणाची उकल आहे. कुठली उकल आहे, 3, 1. x अधिक 7y बरोबर 10 आणि 3x वजा 2y बरोबर 7 या समीकरणाची उकल काय आहे, 3, 1. चला विद्यार्थी मित्रांनो, आपला प्रश्न तिसरा, पुढील एक सामायिक समीकरण सोडवा मधला आपण तिसरा प्रश्न बघतोय. बघा तिसरा प्रश्न, 2 समीकरण आहेत. काय पहिलं समीकरण, नाव द्या, 2x वजा 3y बरोबर 9, समीकरण नंबर 1. दुसरं समीकरण आहे 2x अधिक y बरोबर 13, समीकरण नंबर 2. तर आता ह्या 2 समीकरणामध्ये बघा, आपल्याला निरसन पद्धतीने सोडवण्यासाठी आपल्याला सेम दिसतंय. पहिलं x एकदम सोपं आहे. आपल्याला काय करावं लागेल, समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करा. वजा केल्यानंतर तुम्हाला एक पद लगेच एका पदाचा लोप होईल आणि आपल्याला दुसऱ्या पदाची किंमत मिळून जाईल. म्हणून समीकरण 1 मधून समीकरण 1 मधून समीकरण 2, 1 मधून समीकरण 2 वजा करू. करा वजा. 2x वजा 3y बरोबर 9 आणि दुसरं समीकरण आहे 2x अधिक y बरोबर 13. वजा करा. अधिक आहे इथं म्हणजे अधिक वजा वजा, अधिक आहे वजा, अधिक आहे वजा. 2x वजा 2x 0, वजा 3y वजा y. जर दोन्ही वजा असतील तर आपण बेरीज करतो आणि चिन्ह वजाचं देतो. 3 वजा 3y वजा y वजा 4y बरोबर 13 तून 9, 9 मधून 13 जातात का, नाही. 13 तून 9 गेले किती राहिले, 4. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, वजा 4y वजा 4, वजा वजा अधिक होईल. राहील आपल्याकडे 4y बरोबर 4, y बरोबर 4/4. इकडचं 4 इकडे भागाकारात आलं, 4 1 4, 4 1 4, म्हणून y बरोबर 1. y बरोबर 1 मिळालं. आता ही y बरोबर 1 आणि 2 मध्ये कुठेही ठेवा, म्हणून y बरोबर 1 समीकरण 2 मध्ये ठेवून ठेवा. समीकरण 2 मध्ये 2x अधिक y बरोबर 13, y ची किंमत 1 आहे. ठेवा. 2x अधिक 1 बरोबर 13, 2x बरोबर 13 अधिक 1 इकडे आल्यानंतर काय होईल, वजा होईल.
2x बरोबर 13तून 1 गेले 12 राहिले. मग काय असेल x बरोबर 12 भागिले 2 गुणाकारातलं 2 भागाकारात आलं. x बरोबर बेसाई 12 x बरोबर 6 म्हणून x, y बरोबर 6,1 ही समीकरणाची उकल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय काय बघितलं बघा. आज आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1 या पुस्तकाचा आजपासून आपण अभ्यास चालू केलेला आहे. तर या भाग 1 मधला आपण पहिला धडा बघितला 2 चलातील रेषीय समीकरणे. आणि या 2 चलातील रेषीय समीकरणामधला आपण सराव संच पहिला 1.1 या सराव संच पहिल्यामधले आपण 4 प्रश्न सोडवलेले आहेत. तर ह्या 4 प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा. काही तुम्हाला समजलं नसेल कमेंटमध्ये सांगा. आणि राहिलेले जे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.